नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या वर्षीचं पहिलं खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मग हे चंद्रग्रहणाची वेळ कधीपासून पाळायचे, पुण्यकाळ कुठला आहे आणि चंद्रग्रहण जर होळीला आलं आहे तर होळी दहन कधी करावे, धुलिवंदन कधी आहे, ग्रहणात गर्भवती, आजारी, वृद्ध, लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावे या संदर्भातली सविस्तर माहिती सोप्या पद्धतीने आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चंद्रग्रहणाविषयी माहिती. चंद्रग्रहण हे 3 मार्चला आहे. चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होईल व संध्याकाळी 6:48 समाप्त होईल. चंद्रग्रहणाचे वेधादी नियम. सूर्योदयापासून म्हणजेच 3 तारखेला सकाळपासूनच पाळायचे आहेत. 3 तारखेला सकाळी सूर्योदयापासूनच ग्रहणाचे वेध पाळावे असं सांगण्यात आलेलं आहे. आपण सकाळी सूर्य उगवल्यापासून जर वेध पाळले तर ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 आहे. मग सकाळपासून ते दुपारी 3:20 अगदी काहीही न खाणे पिणे आणि ग्रहण काळातही उपाशी राहणे हे फार कठीण जातं. त्यामुळे आपण ढोबळ मानाने सकाळी 11 वाजेपासून वेध पाळले तरीसुद्धा चालतील. त्यातल्या त्यात लहान बालके असतील, वृद्ध असतील, अशक्त असतील, आजारी असतील, गर्भवती महिला असतील किंवा त्या ठिकाणी कोणाला BP शुगरच्या गोळ्या असतील, कोणाचा काही टाईम टेबल असेल, अशा प्रसंगी तुम्ही थेट ग्रहण स्पर्श होण्याच्या आधीपर्यंतसुद्धा अन्नग्रहण करू शकता. एखाद्याला गोड पाणी प्यावंसं वाटलंच तर आबालवृद्ध, अशक्त किंवा बाळंतीण किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या गर्भवती महिलांनी पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकावं आणि ते पाणी पिऊ शकतात. पण इतर जे धडधाकट आहेत त्यांनी ग्रहण काळामध्ये खाऊ पिऊ नये. वेध काळामध्ये काय करावे? या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो. म्हणून वेध काळामध्ये देवाची पोथी वाचणे, देवाचे नामस्मरण करणे, आपल्या गुरूंनी काही स्तोत्र मंत्र सांगितले असतील ती मंत्र बोलणे याला अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे. याशिवाय चंद्राचा ज्यांना जप करायचा असेल त्यांनी ओम सोमाय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. केतू त्याला ग्रासित करणार आहे, त्यामुळे ओम केतवे नमः असा केतूचा जप केला तरी सुद्धा चालणार आहे. ओम सोमाय नमः 108 वेळेला जप करावा. ओम केतवे नमः 108 वेळेला जप करावा. हे दोनही जप ग्रहण काळामध्ये करावेच म्हणून नियम नाही, केले तरी चालतात. आपल्या कुलस्वामिनीला गुरुमंत्राला अधिकाधिक महत्त्व द्यावं. गुरुचं नामस्मरण करत गुरुमंत्राचा जप करावा. ज्यांनी गुरुच केले नसतील, ज्यांना गुरुच नाही आहे, त्यांनी ओम नमः शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्तप्रभूंना किंवा श्री शंकराला त्या ठिकाणी आपल्या गुरु मानून त्यांच्या नावाचा जप केला तरी सुद्धा चालतो. याशिवाय जर तुम्ही गुरु केलेला नसेल परंतु तुम्ही एखाद्या संतांना गुरुस्थानी मानत असाल, जसं श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज इत्यादी, तर तुम्ही त्या संतांच्या नावाचा नामजप केला तरी सुद्धा चालतो. या ग्रहण काळामध्ये दान वगैरे देण्याचं अगणित पुण्य वगैरे मांडण्यात आलेलं आहे. पण ते दान देण्यासाठी स्वतःच्या घरातून निघून एखादे मंदिर वगैरे हुडकण्याची गरज नाही, कारण शक्यतो ग्रहण काळामध्ये मंदिर बंद असतात. आता सर्व राशींच्या लोकांसाठी. कन्या व मीन राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या ग्रहण काळात आता काही राशींना हे ग्रहण शुभ आहे, काही राशींना हे ग्रहण अशुभ आहे. तर आता शुभ राशीवाल्यांनी काय करावं, त्या कुठल्या, अशुभ राशीवाल्या कुठल्या, या खोलामध्ये न पडता मी एका शब्दात सांगते. शुभ किंवा अशुभ ग्रहण हे पाहण्याच्या नादामध्ये लागू नये. चंद्रग्रहण आहे, खग्रास आहे, मनाचा कारक चंद्र आहे. त्यामुळे कोणीच 12पैकी 12ही राशींना त्या काळामध्ये जाऊन चंद्राला बघू नये आणि चंद्र लवकर दिसणारच नाही आहे त्या दिवशी, कारण मुळामध्ये पूर्ण अंधार पडल्याशिवाय चंद्राचा पूर्णपणे उदय होत नाही आणि या ठिकाणी खग्रास झाल्यामुळे पूर्णपणे चंद्रावर सावली पडल्यामुळे तो ग्रासित असणार आहे. त्यामुळे बाहेर जाऊन बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर अशा पद्धतीनुसार हे चंद्रग्रहण आपण पाळावं. गर्भवती स्त्रियांनी पाळायचे नियम. हे छोटे छोटे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत. कापण झालं, चिरणं झालं, कपडे शिवणं, भाजणे, एखाद्या नवीन कामाची सुरुवात, एखादी गोष्ट कट करणे झालं ते तुम्हाला पाळायचं आहे. त्याच्याबरोबर एखाद्याची वेणी घालणं आहे किंवा ज्याला आपण गाठ पाडतो स्वतःची वेणी घालणं किंवा केस विंचरणं, अशा गोष्टी तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तब्येत ती योग्य पद्धतीने आपण सांभाळावी. या व्यतिरिक्त इतर मोठे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. तुम्हाला गोळी घ्यायची असेल डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेला तर तुम्ही तेव्हा घेऊ शकता. सेवा कोणत्या करायच्या आहेत ते आपण पाहू आता. तुम्हाला शक्य असेल तर शांतपणाने खुर्चीवर बसा.
किंवा थोडे बसून कुलदैवतेचे नामस्मरण करून तुम्हाला आवडणारा तुमच्याकडे जो ग्रंथ उपलब्ध असेल त्याचे वाचन, एखादा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचे पठण करा. तुम्हाला जे देवाचे गाणे आवडते ते ऐका. कालभैरव अष्टकम पठण करू शकता. रामरक्षा 11 वेळेस म्हणू शकता. स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता. श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जप करू शकता. तारक मंत्र म्हणू शकता. मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करू शकता. या पद्धतीने तुम्ही देवाचे नामस्मरण करून सेवा करू शकता. चंद्रग्रहणाचे वाईट परिणाम. आता हे चंद्रग्रहण आहे, या चंद्रग्रहणाचे वाईट परिणाम काय काय होऊ शकतात तर बघा, चंद्र हा मनाचा कारक आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्या पाण्यावरती आपले मानसिक स्वास्थ्य अवलंबून आहे आणि मानसिक स्वास्थ्याचा कारक आणि हा चंद्र आहे. आणि चंद्राला त्या ठिकाणी केतूच ग्रह लागल्यामुळे किंवा केतूने चंद्राला ग्रासित केल्यामुळे त्या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण लागत आहे. त्यामुळे आपण मोठ्याने ओरडणे, मोठ्याने बोलणे हे टाळावे. आणि हो, तुम्हाला माहितीच आहे, चंद्राचा प्रभाव हा समुद्राच्या भरती आणि ओहोटीवर होत असतो. म्हणजेच काय तर समुद्राच्या पाण्यावर त्याचा परिणाम होत असतो. तर मग मानवी शरीरात 70% पाणी असल्यामुळे त्याचा परिणाम मानवी शरीरावर व मानवी मनावर हा नक्कीच होतो. म्हणून या काळात हे नियम पाळायला सांगितले जातात. जर पारंपरिक दृष्टिकोनातून किंवा ज्योतिषशास्त्रानुसार याच्याकडे पाहिलं तर याला महत्त्व आहे. जर तुमचा दृष्टिकोन खगोलशास्त्रीय घटना असा असेल तर तुम्हाला या गोष्टी लागू होत नाही. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे. होली दहन 2 मार्च की 3 मार्च? 2 मार्चला संध्याकाळी 5:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 तारखेला संध्याकाळी 5:07 पौर्णिमा संपणार आहे. आता पौर्णिमेचा जो काळ आहे तो 5:55 म्हणजेच 6 वाजेनंतर पौर्णिमा लागते. नियमानुसार होळी आपल्याला 2 तारखेला 6 वाजेनंतर जवळपास 8:19 पेटवायची आहे. मग ती तुम्ही सामूहिक ठिकाणी जाऊन होळीची पूजा करू शकता किंवा तुमच्या घराच्या समोर जर तुम्ही होळी पेटवत असाल तर तिथे तुम्ही पूजा करू शकता. होळीची पूजा 2 तारखेलाच करायची आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे आणि सूतक काळ 3 मार्चला सकाळपासूनच सुरू होत असल्यामुळे वेदादी नियम हे सकाळी सुरू होत असल्यामुळे धुलिवंदन हे 4 मार्चला खेळले जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.